डॉक्टर बल्लू नेहमी आपल्या लॅबोरेटरीमध्ये नवीन नवीन आविष्कारासाठी प्रयोग करत असे. तुम्ही बघा, एक दिवस मी असा आविष्कार करेन की पूर्ण जगच बघत राहील. उद्या सकाळी मी या औषधाचा उपयोग हत्तीवर करणार आहे. दुसऱ्या दिवशी नवीन प्रयोगासाठी डॉक्टर बल्लू हत्तीला आपल्या प्रयोगशाळेत बोलवतात. हे बघ रे हत्ती, हे औषध मी इंजेक्शन द्वारा तुझ्या शरीरामध्ये टाकणार आहे. त्यानंतर काही सेकंदातच तुझी उंची खूप मोठी होऊन जाईल आणि डायनासोर इतकी तुझी ताकदही वाढेलच. अरे वा, मग तर मी या जंगलाचा राजा सुद्धा बनू शकतो, हो ना? अरे मग फक्त जंगलाचाच राजा नाही तर पूर्ण देशाचा राजा बनू शकतोस तू. हत्ती पूर्ण देशाचा राजा बनेन हे ऐकून तो खूप आनंदित झाला. अरे भावा, मला पूर्ण देशाचा राजा बनायचं आहे. चल आता लवकर मला हे इंजेक्शन लाव आणि मोठं बनव. डॉक्टर बल्लू हत्तीला एक इंजेक्शन लावतो, पण इंजेक्शन मध्ये चुकीचे औषध घातल्यामुळे त्यामुळे हत्तीची उंची वाढण्यापेक्षा ती कमी झाली. अरे हे माझ्या सोबत काय होत आहे? माझी उंची कमी होत आहे. अरे डॉक्टर बल्लू, मी तर खूपच लहान झालो आहे. मला मोठे बनव ना भावा. असं कसं होऊ शकतं? कदाचित मी याला चुकीचं औषध तर नाही दिलं. माफ करा हत्ती भावा, घाईघाईत मी तुला चुकीचंच औषध दिलं. परंतु काळजी करायची काहीच गरज नाहीये. एका आठवड्यातच तुम्ही आधी सारखे व्हाल. ओके? एका आठवड्यात दुसरा कुठलाही प्राणी माझी शिकार करेल आणि मला खाऊन टाकेल. तू काळजी करू नकोस हत्ती भावा, माझ्याकडे खूप सारी जागा आहे. जोपर्यंत तू ठीक होत नाहीस ना तोपर्यंत तू तिकडेच राहा. डॉक्टर बल्लू दुसऱ्या दिवशी लॅबोरेटरीमध्ये प्रयोगसाठी हरणला बोलवतात. ए हरिण, तुला माहितीये का जंगलामध्ये सगळ्यात जास्त शिकार होणारा प्राणी कोणता आहे? अरे हो, तो बिचारा प्राणी तर मीच आहे. म्हणून तर मी तुमच्याकडे आलोय ना. आता लवकरच तुम्ही मला मोठं बनवून टाका, म्हणजे हे वाघ सिंह तर मला घाबरूनच पळून जातील. डॉक्टर बल्लू हरणाला मोठं करण्यासाठी एक इंजेक्शन लावतो, पण यावेळी चुकीच्या औषधामुळे हरणाची उंची कमी होते. अरे हे तू काय करून ठेवलंयस? मोठं होण्याच्या बदली मला तर लहान करून ठेवलंस. असं वाटतं हे सगळे औषध चुकीचे बनले आहेत. मी यांना फेकून देतो आणि रात्री नवीन औषध बनवीन. आता बल्लू सगळी औषधं घराच्या बाहेर फेकतो. जेव्हा तो औषधाच्या बाटल्या घराच्या बाहेर फेकतो तेव्हा दोन्ही बाटल्या एकमेकांना आपटून फुटतात आणि फुटलेल्या बाटल्यांमधून दोन्ही औषधी एकत्रित होतात. मग रात्रीच्या वेळी डॉक्टर बल्लू नवीन औषधं तयार करतो. त्या फुटलेल्या बॉटल मधून जे औषध एकत्रित होते त्या जागी चमन उंदीर जातो. अरे वा, कोणीतरी इथे फ्रूट ज्यूस फेकला आहे. प्यायला तर खूप मजा येईल मला. फ्रूट ज्यूस समजून तो उंदीर ते औषध पितो. दोन औषधं एकत्रित झाल्यामुळे आता ती औषध प्राण्यांना मोठं करणारी झाली असते. त्या कारणामुळे उंदीर उंच होतो हत्तीसारखा. अरे वा, मी तर खूप मोठा बनलो. आता मजा येईल. मांजरींनी उंदरांवर खूप अत्याचार केले आहेत. आता हा उंदीर अत्याचार करेल, फक्त मांजरींवर नाही तर सगळ्या प्राण्यांवर. चमन उंदीर एवढा मोठा झाला कारणामुळे सगळ्या प्राण्यांवर अत्याचार करायला लागला. अरे बोक्या, आजपर्यंत तुम्ही उंदरांना खूप मारलेला आहे. आज मी तुला मारणार आहे. त्या मोठ्या उंदराला बघून तो बोक्या घाबरून पळून जातो. पळाला बघा डरपोक कुठला. थोड्या वेळानंतर त्या उंदराच्या समोर चिता येतो. अरे, उंदरासारखा दिसणारा हा कोणता प्राणी आहे? तू हाच विचार करतोयस ना की मी कोण आहे? तर मग ऐक, मी उंदरांचा देव आहे. ज्या ज्या लोकांनी उंदरांवर अत्याचार केले आहेत त्यांचा मी बदला घ्यायला आलोय. आज मी तुला नाही सोडणार. मोठ्या उंदराला बघून तो पण घाबरून तिथून पळून जातो. थोड्याच वेळात मोठ्या उंदराची बातमी सगळ्या जंगलात पसरते. मग सगळेच प्राणी एकत्र होऊन त्या मोठ्या उंदराची तक्रार घेऊन सिंहाकडे जातात. महाराजांचा विजय असो. सगळे जनावर मिळून माझ्याकडे आला आहात. सगळं काही ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये महाराज. महाराज, जंगलात एक विशालकाय उंदीर आला आहे. तो म्हणतो की मी उंदरांचा देव आहे. त्याने जंगलात आतंक माजवला आहे. आमचं तर जगणंच कठीण करून ठेवलं आहे महाराज. तो सांगतो की मी सगळ्याच मांजरांना मारून टाकीन.
जेव्हा शेर सिंग सगळ्या प्राण्यांबरोबर मीटिंग करत असतो तेव्हाच चमन उंदराची आई तिथे येते. महाराज, माझा मुलगा 3 दिवसापासून घरी नाही आला आहे. कृपा करून त्याला शोधून घेऊन या ना. आम्ही तुझ्या मुलाला नक्कीच शोधून काढू. तू आता घरी जा. उंदराची आई गेल्यानंतर शेर सिंग सगळ्यांना म्हणतो, कदाचित हा विशालकाय उंदीर या उंदरिणीचा हरवलेला मुलगा तर नाहीये. नाही महाराज, तो तर खूपच मोठा आहे. तो हिचा मुलगा नाही होऊ शकत. हो महाराज, मी त्याला बघितलं आहे. तो खूपच विशालकाय आहे. जेव्हा सगळे प्राणी बोलत असतात तेव्हा तिथे मोठा उंदीर येण्याची चाहूल लागते. मोठ्या उंदराला त्यांच्याकडे येत बघून सगळे प्राणी खूप घाबरतात. तो आला बघा महाराज. आम्हाला वाचवा महाराज. आमची रक्षा करा महाराज. आम्हाला वाचवा. तू शेर सिंग आहेस ना? मी ऐकलंय तू स्वतःला जंगलाचा राजा समजतोस. आजच्या 3 दिवसांनी तुझं साम्राज्य संपला. याचा अर्थ तुला 3 दिवसांची मुदत देतो मी शेर सिंग. हे सिंहासन सोडून दे, नाहीतर मी जबरदस्ती घेईन. ऐका जंगलाचे रहिवासी, 3 दिवसांनी मी या जंगलाचा राजा बनणार आहे. त्यानंतर जंगलामध्ये फक्त माझा हुकूम चालेल आणि जर कोणी माझा हुकूम नाही मानला तर मग त्याला कायमचं संपवण्यात येईल. मोठ्या उंदराची धमकी ऐकून सगळे प्राणी घाबरतात. दुसऱ्या दिवशी शेर सिंग आपल्या सल्लागार कोल्ह्याबरोबर मोठ्या उंदराची चर्चा करत जात असतो. प्रत्येक दुखण्याचं औषध वेळ असते मित्रा. वाईट काळ नेहमीसाठी नसतो. ही वेळ सुद्धा निघून जाईल. ते तर ठीक आहे, पण या समस्येचं समाधान काय आहे? याची चिंता तू देवावरच सोडून दे. जिथे आपण विचार करणं थांबवतो तिथून त्याचा सुरू होतो. तो नक्कीच आपल्याला काहीतरी उपाय सुचवेल. आता सगळ्याच प्राण्यांना देवावर विश्वास होता. तिकडे डॉक्टर बल्लूच्या प्रयोगाच्या असफलतेमुळे हत्तीची आणि हरणाची उंची कमी झाली होती. त्या चिंतेत डॉक्टर बल्लूने दिवस रात्र एक करून मोठ्या करण्याचं औषध शोधून काढलं. मिळालं, मला औषध मिळालं. आता मी या औषधाने मोठ्याला लहान आणि लहानाला मोठा करू शकतो. डॉक्टर बल्लू नवीन औषध घेऊन हत्ती आणि हरणाकडे जातो. हे हत्ती भावा, हरिण, आता तुमचा वाईट काळ संपला आहे. आता मी मोठ्याला लहान आणि लहानाला विशालकाय बनवण्याचं औषध शोधून काढलं आहे. तर मग मला लवकरच मोठं बनव ना भावा. आणि मला पण. पण यावेळी चूक करू नकोस हा, नाहीतर मग मी गायबच होऊन जाईन. काळजी करू नका, यावेळी काहीच चूक नाही होणार. बल्लू एक एक करून दोघांनाही औषधं लावतो आणि थोड्याच वेळात हत्ती आणि हरिण मोठे होतात. अरे वा, मी तर आधी सारखा बनलो. आणि मी पण. दोन्ही आनंदित होऊन जेव्हा आपापल्या घरी जातात तेव्हा बरेचसे प्राणी वाचवा वाचवा म्हणून तिकडे येत असतात. वाचवा, 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 वाचवा मला, वाचवा. अरे कोणीतरी वाचवा, नाहीतर हा विशालकाय उंदीर आम्हाला मारून टाकेल. सगळ्यांना असं ओरडत येताना पाहून हत्ती आणि हरिण झाडाच्या मागे लपतात. हत्ती भावा, हे सगळे वाचवा वाचवा असं का म्हणता आहेत? थोडा वेळ थांब तू हरिण, तुला लगेचच कळेल. आजपासून मी या जंगलाचा राजा आहे. आज मी शेरसिंगला जिवंत नाही सोडणार. अरे हा उंदीर एवढा मोठा कसा काय झाला हत्ती? असं वाटतं हा बल्लूचं औषध प्यायला आहे. मोठा उंदीर शेरसिंगला शोधायला तो जंगलात निघतो. तेव्हाच घाबरलेला शेरसिंग झाडाच्या मागून पुढे येतो. महाराज तुम्ही? हो, हा विशालकाय उंदीर उंदरांचा देव आहे. मला मारून हा या जंगलावर कब्जा करू पाहतोय. महाराज, हा उंदीर काय उंदरांचा देव नाहीये. हा तर एक साधासा उंदीर आहे. असं कसं काय होऊ शकतं? एवढा विशालकाय उंदीर कधी असू शकतो का? माहित नाही माझ्या जंगलाला कोणाची नजर लागलीये. आता तर देवच या संकटातून बाहेर काढेल. महाराज, तुम्हाला या संकटातून बाहेर पडायचंय? हो, तर मग चला आमच्या बरोबर. हत्ती आणि हरिण शेरसिंगला डॉक्टर बल्लूकडे घेऊन जातात. डॉक्टर बल्लू, जंगल धोक्यात आहे. आज जंगलाला तुझी गरज आहे. सांगा ना हरिणजी, मी तुमची काय मदत करू शकतो? जंगलात कुठून तरी एक विशालकाय उंदीर आला आहे. तो शेरसिंगला मारून आपल्या जंगलावर कब्जा करू पाहतोय. म्हणून आम्हाला वाटतं की तू शेरसिंगला अजून मोठं बनवावं. तुम्ही लोक मला अजून मोठं बनवायचा विचार करतायत,
पण असं होऊ शकतं का? अगदीच होऊ शकतं महाराज. मी एक असं औषध बनवलंय की ज्याने मोठा प्राणी लहान आणि लहान प्राण्याला विशालकाय बनवू शकतो. तर मग जंगलाच्या सुरक्षेसाठी मला लवकरात लवकर विशालकाय बनवा डॉक्टर. डॉक्टर बल्लू शेरसिंगला मोठं होण्याचं औषध देतो आणि इंजेक्शन देता शेरसिंग खूप मोठा होतो. अरे वा, मी खरंच विशालकाय बनलो. असं वाटतं मी रुमीच प्यायलो आहे. रुमी पिऊन तुम्ही व्हा लिमिटलेस. आता मी त्या उंदराला आरामात हरवू शकतो. महाराज, तुम्ही तर सिंह आहात आणि मला वाटतं की एका उंदराशी तुम्ही लढणं बरोबर नाही वाटणार. तर मग तूच सांग, मी आता काय करू? महाराज, जो गुळानेच मरू शकतो ना, त्याला विष द्यायची काय गरज आहे? तुम्ही फक्त मी सांगेन तेवढंच करत राहा, मग बघा काय होतं ते. मग बल्लू एक प्लॅन बनवतो आणि दुसऱ्या दिवशी कोल्हा मोठ्या उंदरांकडे जाऊन म्हणतो, महाराज, उंदराचा विजय असो. महाराज, तुम्हाला शेरसिंगने बोलवलं आहे. त्यांना स्वतःला तुम्हाला राजा घोषित करायचा आहे. कोल्ह्याची गोष्ट ऐकून मोठा उंदीर शेरसिंग कडे जायला तयार होतो. शेरसिंग कुठे आहे? तो मला बघून इथून पळून गेला का? शेरसिंग इथे आहे. तर मोठा शेरसिंग छाती ठोकत पुढे येत असतो. तेव्हा त्या सिंहाला पाहून तो उंदीर घाबरतो. अरे, शेरसिंग एवढा मोठा कसा काय झाला? जसा तू मोठा झालास ना खोटारड्या उंदीर. तू मला ओळखतोस का? हो, तुझी आई तुला शोधत शोधत इथे आमच्याकडे आली होती. मग सांग उंदरा, आताही तुला राजा बनायचा आहे का? सिंहाला पाहून उंदीराला हे कळतं की शेरसिंगशी पंगा घेऊन आपल्याला धोक्याचं ठरू शकते. मला माफ करा तुम्ही महाराज. विशालकाय बनून मी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना घाबरवून इथे राज्य करायचा विचार करत होतो. मला माफ करा तुम्ही महाराज, मला माफ करा. अरे उंदरा, घाबरून तू जंगलावरती राज्य करू शकतोस, पण कोणाच्या मनावर नाही. आमचे राजा शेरसिंग सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. महाराज, याने आम्हाला खूप त्रास दिला आहे. याला तुम्ही संपवून टाका. नाही, एक चूक सुधारण्यासाठी दुसरी चूक कधीच करायची नसते. तर मग आता तुम्हीच सांगा महाराज, याला तुम्ही काय शिक्षा देणार आहात? बल्लू, याला राजा बनायचं होतं कारण तो मोठा झाला होता म्हणून. मला तर असं वाटतं, मनावर राज्य करण्यासाठी फक्त मोठी उंची नाही तर मोठं मन असावं लागतं. म्हणून बल्लू, आम्हा दोघांनाही तू लहान बनव. बल्लू दोघांना छोटं बनवण्याचं इंजेक्शन देतो आणि थोड्याच वेळात ते आपल्या मूळ स्वरूपात येतात. या खोटारड्या उंदराने जंगलातल्या सर्व प्राण्यांना खूप त्रास दिला आहे, पण तरीही मी त्याला नाही मारणार, कारण त्याची आई त्याची वाट पाहत बसली आहे. तुम्ही महान आहात शेरसिंग. अरे, कोणीतरी याच्या आईला बोलवा. शेरसिंगच्या बोलवण्याने उंदराची आई तिथे येते. तुम्ही मला बोलवलं महाराज? हो आई, मी तुला सांगितलं होतं ना की तुझ्या मुलाला मी शोधून काढीन म्हणून. हा बघ तुझा मुलगा. आपल्या मुलाला बघून त्याची आई आनंदित होते. मग शेरसिंग डॉक्टर बल्लूचा आविष्कार बघून डॉक्टर बल्लूला शेरसिंग जंगलाचा स्वास्थ्य मंत्री बनवतो. ही गोष्ट एका सुंदर वनातली आहे, जिथे सगळे जनावर आपलं जीवन आनंदात जगत होते. त्याच जंगलामध्ये एक सिंह होता, जो जंगलाचा राजा होता, ज्याचा दबदबा पूर्ण जंगलात होता. तो सिंह खूपच हिंसक होता, जो प्रत्येक दुसऱ्या दिवशी कोणत्या ना कोणत्या जनावराला आपली शिकार करत होता आणि आपली भूक मिटवत होता. त्या सिंहाच्या कहराने जंगलातली सगळे प्राणी खूप त्रस्त झाले होते. एक दिवस सिंहाने जंगलातल्या एका हरिणाला आपली भूक मिटवण्यासाठी शिकार बनवलं. हे बघून सगळे जंगलातले प्राणी खूप घाबरून गेले होते. सगळ्यांच्या मनात सिंहाच्या प्रती खूप भीती निर्माण झाली होती. त्या सिंहाच्या भीतीने कोणताही प्राणी जंगलामध्ये स्वातंत्र्याने फिरू शकत नव्हता. एका दिवशी जंगलामधील काही प्राणी जंगलातल्या एका जागी बसून बोलणं करत होते. मित्रांनो, या सिंहाने तर आपल्या नाकी 9 करून टाकलेत. दर दिवशी आपल्या जंगलमध्ये येतो आणि एका प्राण्याला आपली शिकार बनवतो. जर असंच चालत राहील तर एक दिवस हा सिंह या जंगलातनं आपलं नावच मिटवून टाकेल. अगदी खरं बोलला हा ससा. तो सिंह तर अगदीच भयानक सिंह आहे.
तो एकदाची का एका प्राण्यावर नजर टिकवतो ना तर त्याला संपवूनच श्वास घेतो. त्या सिंहाने माझ्या बहिणीला खाऊन टाकलं आणि मी आता जंगलात एका क्षणासाठी सुद्धा नाही राहू शकत. मी आता या जंगलाला सोडून नेहमीसाठी चाली जाते. मी पण हे जंगल सोडून जाणार आहे. अरे भाऊ, प्राण आहे तर संसार आहे. इथे राहून आपल्याला आपलं जीवन धोक्यात नाही टाकायचंय. मी कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन आनंदात आपलं आयुष्य काढेन. आपण सर्व हे जंगल सोडून देऊ. आपल्याला ते सिंहाबरोबर नाही राहायचंय. आपल्याला पण आपलं जीवन प्रिय आहे. अरे सगळ्यांनी जर इथून जायचं ठरवलंच आहे तर आम्ही पक्ष्यांनी इथे राहून करायचं तरी काय? जर या जंगलाची बहारच चालली जाईल तर आम्ही इथे काय करू? आम्ही इथे राहू शकू का? आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. आम्ही कुठे दुसऱ्या ठिकाणी आमचं घर बसवतो. जवळजवळ सगळेच प्राणी त्या सिंहाच्या भीतीने जंगल सोडण्याचा निर्णय घेतात. तेव्हाच तिथे एक उंदीर येतो जो तिथेच राहत असतो. तो खूपच चतुर उंदीर असतो. हे काय करताय जंगलवासियांनो? हे जंगल आमचं आहे. या जंगलाला आम्ही मोठ्या प्रेमाने वाढवलंय. इतक्या मेहनतीने आम्ही या जंगलाला बनवलंय आणि तुम्ही एका सिंहाच्या भीतीने जंगल सोडण्याची गोष्ट करताय. मग काय करायचं भाऊ? बसून त्या सिंहाचा शिकार बनू आणि उगाचच आपलं आयुष्य संपवू? ससा भाऊ, घाबरून राहण्यात काही अर्थ नाहीये. जगायचंच असेल तर ऐटीत जगा. असं घाबरून जगणं पण काय जगणं आहे का? अरे उंदरा, तो सिंह आहे, सिंह, आणि खूपच खतरनाक आहे. मी तुम्हाला एक वचन देतो की लवकरच तो सिंह हे जंगल सोडून निघून जाईल. आणि जर का नाही गेला तर परत कुठल्या प्राण्याची शिकार नाही करणार. पण असं कसं होऊ शकतं भाऊ? ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडून द्या. तुम्ही फक्त बघत राहा मी कसं त्या सिंहाला मूर्ख बनवतो ते. हे उंदरा, गप्प बस. इथे आम्ही मोठे मोठे जनावर त्या सिंहाचा केसही वाकडा नाही करू शकत. आणि तू एवढासा असून सिंहाला धडा शिकवायची गोष्ट करतोयस. अरे तुला एका झटक्यात केव्हा खाऊन टाकेल कुणाला कळणारही नाही. मानलं की मी छोटा आहे, पण कधी कधी छोट्या पाकिटातही मोठा धमाका असतो. आता माझी कमाल बघा. इतकं बोलून तो उंदीर पळून त्या सिंहाच्या गुफेजवळ जातो आणि सगळे प्राणी त्या उंदराला बघत असतात. हा मरणार, फालतू हिरोगिरीमध्ये आपले प्राण गमावणार. अरे याला माहित नाहीये हा कोणाच्या गुफेत जातोय. अरे तो जंगलचा राजा आहे, सिंह. त्याच्या समोर उभं राहिल्यावर भल्या भल्या प्राण्यांची ओली होते, ओली. तर मग हा एवढासा उंदीर काय करू शकतो सिंहाचं? इथे सगळे प्राणी काळजीने त्रस्त असतात. तेव्हा उंदीर हळूहळू सिंहाच्या गुफेत जात असतो. आतमध्ये सिंह गाढ झोपलेला असतो. हे बघून उंदीर घाबरून जातो. अरे बापरे, जंगलवासियांसमोर हिरो तर बनून आलो आहे मी, पण या खतरनाक सिंहाचा सामना कसा काय करू? अरे याचे दात किती खतरनाक आहेत. याचे दात तर एका झटक्यातच माझे 2 तुकडे करून टाकतील. तेव्हाच उंदराचा पाय सिंहाच्या शेपटीवर पडतो आणि सिंह झोपेतून जागा होतो. कोण आहेस रे तू? आणि इथे कशाला आलायस? भाऊ मी उंदीर आहे. अरे भावाच्या मुला, लवकर सांग की तू इथे का आलायस, नाही तर तुला मारायला मला खूप मजा येईल. अरे नाही भाऊ, मला नका मारू. खरं तर मी तुमची इकडे मदत करायला आलोय. तू एवढा छोटा उंदीर आणि माझी मदत करणार आहेस तू? अरे मी सिंह आहे, सिंह. या जंगलाचा राजा आहे मी.
मला पूर्ण जंगल घाबरतो आणि तू माझी मदत करायला आलायस. अरे सिंह भाऊ, मी जी गोष्ट तुम्हाला सांगायला आलो आहे ती ऐकून तुमचं डोकं फिरून जाईल आणि तुमच्या पायाखालची जमीन खिसकून जाईल. अच्छा, अशी काय गोष्ट आहे? मी काही वेळापूर्वी जंगलात शिकाऱ्यांना बघितले आणि त्यांनी या जंगलातलं हर झाड, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक तलाव आणि प्रत्येक दगडावर एक वेगळंच औषध टाकलं आहे, जे खाण्यामुळे या जंगलातले पक्षी आणि जनावर बेशुद्ध होतील आणि त्यानंतर शिकारी त्या सगळ्यांना आपल्या बरोबर एका पिंजऱ्यात कैद करून घेऊन जातील. तू खरं बोलतोयस ना उंदरा? हो, हे सगळं मी माझ्या कानाने ऐकले आणि डोळ्यांनीही पाहिलंय सिंह दादा. म्हणूनच ही खबर द्यायला मी तुमच्याकडे आलो आहे, कारण तुम्हीच आमच्या जंगलाची खरी शान आहात. जर का तुम्ही चुकून कुठल्या पक्षी किंवा प्राण्याला खाल्लं आहात तर त्यांच्या शरीरातलं ते औषध तुमच्या शरीरात पण जाईल आणि तुम्हीही बेशुद्ध व्हाल आणि त्यानंतर तो शिकारी तुम्हालाही पिंजऱ्यात टाकून घेऊन जाईल. काय? नाही, मला पिंजऱ्यात कैद नाही व्हायचंय. अरे बापरे, ही कुठली समस्या आली जंगलात? अरे सिंह भाऊ, मी तर काही न खाता जंगलात फिरतोय सकाळपासनं. अरे एवढंच नाही तर मी पाणी पण नाही प्यायलोय. जर ते औषध माझ्या शरीरात गेलं ना आणि मी बेशुद्ध झालो ना तर मी पण त्या शिकाऱ्यांच्या कैदेत येईन. म्हणून तर मी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे आणि सगळेच हे जंगल सोडून चालले आहेत. तर मी पण चाललोय. तर तुम्ही पण इथून निघून जा सिंह भाऊ, नाहीतर तुम्हाला काही फायदा तर होणार नाही. फालतू मध्ये तुम्ही त्या पिंजऱ्यात कैदी बनून राहाल. मी तर चाललोय बाबा. इतकं बोलून तो चतुर उंदीर तिथून निघून गुफेतून बाहेर येऊन लपून बसतो आणि सिंहाच्या गोष्टी ऐकू लागतो. अरे बापरे, हा उंदीर तर मला समस्येत टाकून गेला. नाही, मी या जंगलात नाही राहणार. आता मीही हे जंगल सोडून कुठेतरी दूर निघून जाईन. अरे जीव वाचला तर संसार राहील ना. मी आताच जंगलातून निघून जातो. इतकं बोलून सिंह त्या गुफेतून बाहेर निघून जंगलातून निघून नेहमीसाठी बाहेर निघून जातो. जेव्हा जंगलातले प्राणी आणि पक्षी त्या सिंहाला जंगलातून नेहमीसाठी जाताना बघतात तेव्हा सगळेजण आनंदी होतात. अरे वा उंदीर भाऊ, मानलं तुम्हाला. शेवटी तुम्ही त्या सिंहाला या जंगलातून काढूनच टाकलं. मी सांगितलं होतं ना, या चालाक उंदरासमोर तो मूर्ख सिंह टिकूच शकणार नाही. बघितलं ना कसं मी माझ्या चालाक बुद्धीने त्या सिंहाला बाहेर काढून टाकलं ना. उंदराच्या या चतुराईने संपूर्ण जंगलामध्ये आनंद परत येऊन जातो आणि त्यानंतर सगळे जंगलातले वासी पहिलेसारखं आपलं जीवन आनंदात व्यतीत करतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.